विद्यार्थी मित्रांनो, पहा, आयोगाने त्यांचं नवीन एक प्रसिद्धीपत्रक की जे एमपीएससी परीक्षांच्या बाबत आहे ते प्रसिद्ध केलेलं आहे. काय नेमकं सांगितलेलं आहे प्रसिद्धीपत्रकामध्ये समजून घेऊया. यामध्ये आपण पाहतो की आयोगाच्या प्रसिद्धीपत्रकात नागरी सेवा राजपत्रित गट व गट ब संयुक्त पूर्व परीक्षा, तसेच गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा आणि गट क सेवा पूर्व परीक्षा ह्या वर्षातून 2 वेळा किंवा अधिक वेळा घेण्याबाबत आता निर्णय घेण्यात आलेला आहे. त्या संदर्भातलं हे प्रसिद्धीपत्रक आहे. यामध्ये कारण असं सांगितलं आहे आयोगाने की उमेदवारांना येणारा जो अनावश्यक ताण आहे हा कमी करण्यासाठी आणि उमेदवारांना अधिकच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ज्या मेन्शन केलेल्या पूर्व परीक्षा आहेत सर्व ह्या तिन्ही परीक्षा वर्षातून 2 किंवा अधिक वेळा घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यात त्यांनी एक गोष्ट आणखी सांगितलेली आहे की वरील ज्या तिन्ही पूर्व परीक्षा असतील ह्या संगणक प्रणालीवर आधारित म्हणजे सीबीटीवर आता घेण्यात येणार आहेत मित्रांनो. सीबीटी म्हणजे ज्याला आपण कम्प्युटर बेस्ड टेस्ट असं म्हणतो, ठीक आहे. आणि याच्यामध्ये जर का ह्या परीक्षा एकापेक्षा अधिक सत्रामध्ये घेणे आवश्यक झाले तर उमेदवारांच्या गुणाचे समानीकरण म्हणजे नॉर्मलायझेशन करण्याचा निर्णय सुद्धा याच्यामध्ये घेण्यात आलेला आहे किंवा या पद्धतीचा वापर याच्यामध्ये करण्यात येईल मित्रांनो. याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. पुढे ज्या उपरोक्त आता ह्या जे बदल आपल्याला झालेले आहेत हे सन 2027च्या पूर्व परीक्षांपासूनच लागू करण्यात येतील हाही मुद्दा त्यांनी याच्यामध्ये सांगितलेला आहे. तसं जर का विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर हा त्यांच्यासाठी खूप मोठा एक बदल आपण पाहतो. मग याबाबत तुमचं नेमकं मत काय आहे? ठीक आहे, योग्य अयोग्य किंवा तुम्हाला नेमकं काय वाटतं हे मला कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.